आधार कार्ड, पॅन कार्ड प्रमाणे रेशन कार्ड हा देखील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमांतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना धान्य पुरवले जाते. त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड देण्यात येतात. आज देशातील बहुतांश लोकांकडे रेशन कार्ड आहे. या रेशन कार्डचे 3 प्रकार आहेत: पांढरे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि पिवळे रेशन कार्ड. आणि या शिधापत्रिकांच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळते. शिधापत्रिकेच्या माध्यमातून सरकार गरीब आणि गरजू लोकांना परवडणाऱ्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देते. मात्र या लाभाचा योग्य व्यक्तींनाच फायदा व्हावा यासाठी आता रेशन कार्डची ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजे आता शिधापत्रिकेत ऑनलाईन नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कारण सरकारने ई-केवायसी प्रक्रियेचा उद्देश शिधा केवळ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा हा ठेवलाय. तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी शिधा वाटप दुकानात जाऊनही ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्डची ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कशी करायची याची संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. रेशन कार्डची ई-केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेले प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन करायचे. प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्च वरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी सर्च करायचंय मेरा ई-केवायसी. मेरा ई-केवायसी टाइप करून या ठिकाणी सर्च करायचंय. सर्च केल्यानंतर या ठिकाणी सर्वात वरती तुम्हाला मेरा ई-केवायसी नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर FSA डिव्हिजन हे ॲप्लिकेशन दिसेल. तर या ॲप्लिकेशन वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलवरती या इन्स्टॉल ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर या ओपन वरती क्लिक करायचंय आणि ॲप्लिकेशन ओपन करायचंय. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हाईल युजिंग द ॲप यावरती क्लिक करून या ॲप्लिकेशनला परमिशन्स द्यायचे आहेत. ॲप्लिकेशनला परमिशन दिल्यानंतर ते ॲप्लिकेशन ओपन होईल आणि तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला रेशन कार्डची फेस ई-केवायसी करायची आहे. त्यासाठी आपल्याला आधारचे फेस आरडी ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे एक नोटिफिकेशन दिसेल, फेस आरडी ॲप नॉट इन्स्टॉल, दिस ॲप रिक्वायर फेस आरडी टू वर्क, प्लीज इन्स्टॉल इट फ्रॉम द प्ले स्टोअर. तर या ठिकाणी या डाउनलोड वरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट प्ले स्टोअर मध्ये रिडायरेक्ट केले जाईल आणि या ठिकाणी आधार फेस आरडीचे ॲप्लिकेशन ओपन होईल. तर या ठिकाणी या इन्स्टॉल वरती क्लिक करून हे ॲप्लिकेशन सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे. आधार फेस आरडी ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर या ठिकाणी एकदा बॅक करायचे. बॅक केल्यानंतर तुम्ही मेरा ई-केवायसीच्या ॲपमध्ये याल. तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट स्टेटच्या या ड्रॉप डाऊन वरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचंय. या ठिकाणी मी महाराष्ट्र सिलेक्ट करतोय. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर त्याखाली तुम्हाला व्हेरीफाय लोकेशन हा ऑप्शन दिसेल. तर यावर तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा. या ठिकाणी एंटर आधार नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीचा आधार कार्ड टाकायचंय, ज्या व्यक्तीची रेशन कार्ड मध्ये फेस ई-केवायसी करायची, त्या व्यक्तीचा तुम्हाला 12 अंकी आधार नंबर या ठिकाणी टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर त्याखाली जनरेट OTP वरती क्लिक करायचं. जनरेट OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक OTP येईल. तर तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर त्याखाली दिसत असलेला हा कॅप्चा कोड जसा आहे तसा या एंटर कॅप्चा बॉक्स मध्ये टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट वरती क्लिक करायचंय. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाय होईल आणि तुम्हाला या पेज वरती रिडायरेक्ट केले जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्डची संपूर्ण डिटेल्स पाहायला मिळेल. तुमचे नाव दिसेल, तुमचे स्टेट दिसेल, तुमचा रेशन कार्डचा नंबर दिसेल, तुमचा जिल्हा दिसेल. तर या ठिकाणी आधार नंबरचे शेवटचे 4 डिजिट दिसेल आणि या ठिकाणी जर तुमची ई-केवायसी जर फेस ई-केवायसी केलेली असेल तर या ठिकाणी येस दिसेल, नसेल तर या ठिकाणी नो दिसेल. तर या ठिकाणी माझी ऑलरेडी मी फेस ई-केवायसी केले त्यामुळे इथे मला वाय दिसेल. जर तुमच्या ठिकाणी इथं नो दिसेल किंवा ब्लँक दिसत असेल तर तुम्हाला सिंपल या फेस ई-केवायसी वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन समजून घेऊन तुम्हाला ऍक्सेप्ट करायचे आहेत. ऍक्सेप्ट केल्यानंतर कॅमेरा ऍक्सेस करण्यासाठी ऍप्लिकेशनला परमिशन द्यायचे आहे. तर तुम्हाला इथं व्हाईल युजिंग द ऍप वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडी प्रोसेस होईल तर तुम्हाला वेट करायचं आहे. वेट केल्यानंतर फेस ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला इथं काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता.
की तुम्हाला फेस ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या सर्कलमध्ये तुमचा फेस ठेवायचा आणि फेस ई केवायसी करताना चांगला प्रकाश असला पाहिजे, जे की तुमचा चेहरा एकदम क्लिअर दिसला पाहिजे. सनग्लासेस, चष्मा, गॉगल वगैरे असं काही घालायचं नाही. आणि कॅमेरा ओपन केल्यानंतर तो सर्कलमध्ये पूर्ण फेस कॅप्चर झाल्यानंतर तुम्हाला डोळ्याचे एकदा ब्लिंक करायचे आहेत, म्हणजे दोन्ही डोळ्याच्या ब्लिंक करायचे आहेत. तर हे असे इन्स्ट्रक्शन दिले, तुम्ही वाचू शकता. तर या ठिकाणी आपल्याला आय एम अवेअर ऑफ दिस ॲडवायझरी अँड नीड नॉट बी शोन अगेन या बॉक्सला टिक मार्क करायचे आणि प्रोसीड वरती क्लिक करा. प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी सर्कलमध्ये तुम्हाला फेस प्रॉपर ऍडजस्ट करायचं आहे. प्रॉपर फेस ऍडजस्ट झाल्यानंतर असं ग्रीन सर्कल दिसेल फेसवरती, तर तुम्हाला एकदा ब्लिंक करायचं आहे. ब्लिंक केल्यानंतर तुमची ई केवायसी सक्सेसफुली डन झाल्याची या ठिकाणी दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ई केवायसी सक्सेसफुल होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई केवायसी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.